महामार्गावरच आठवडी बाजार भरत असल्यामुळे पाथर्डी तालुक्यातील 30 गावलाच अतिक्रमणाचा विळखा पडल्याचं पाहायला मिळतंय। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील 30 गाव एक मोठे व्यापारी बाजारपेठेचे शहर म्हणून ओळखले जाते। 30 गावमध्ये दर गुरुवारी आठवडे बाजार भरतो। या आठवडे बाजारमध्ये भाजी खरेदी विक्रीसाठी परिसरातील 15 ते 20 गावचे लोक येथे येतात। त्यामुळे आठवडे बाजारच्या दिवशी या ठिकाणी मोठी गर्दी होत असते। मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी आठवडे बाजारच्या जागेचा प्रश्न गंभीर बनलाय। बहुतांश भाजी विक्रेते कल्याण निर्मळ या राष्ट्रीय महामार्गावरच भाजी विकण्यासाठी बसतात। त्यामुळे या ठिकाणी नेहमी वाहतूक कोंडी होते। 30 गावचा आठवडे बाजार या बाजारासाठी मोठी सुसज्ज अशी जागा उपलब्ध नसल्यानं अनेक शेतकरी नदी नाल्याजवळ दुर्गंधीच्या ठिकाणी स्वतःचं आरोग्य धोक्यात घालत भाजी विक्रीस बसतात। एवढंच नव्हे तर आजूबाजूच्या अनेक लोकांनी ग्रामपंचायतच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे आठवडे बाजारला जागाच शिल्लक राहिली नाहीये। शेतकऱ्यांना तसेच भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना देखील स्वतःचा जीव धोक्यात घालून या ठिकाणी भाजी विक्री करावी लागते। ज्या ठिकाणी शेतकरी भाजी विक्रीसाठी बसतात तेथूनच मोठ्या प्रमाणात गावातील सांडपाणी वाहत आहे आणि त्याची दुर्गंधी देखील मोठ्या प्रमाणात येते। नदीकाठच्या लोकांनी जागा खरेदी करून रस्त्यापर्यंत नदीच्या पात्रात मालकी हक्क सांगत जागा बळकवण्याचा प्रयत्न केलाय, तर काहींनी ग्रामपंचायतच्या जागेतच पत्र्याचं शेड टपऱ्या उभ्या केल्यानं आठवडे बाजारच्या दिवशी शेतकऱ्यांनी व्यापार करण्यासाठी कुठे बसायचं असा देखील मोठा प्रश्न निर्माण झालाय। काही लोक आठवडे बाजारच्या दिवशी महामार्गाच्या कडेलाच 2 चाकी 4 चाकी वाहनं उभी करत बाजारात फेरफटका मारतात। अशा वेळी देखील यामुळे वाहतूक कोंडी होतीये। तर 30 गावच्या अनेक दुकानांसमोर देखील भाजी विक्रेते बसत असल्यामुळे त्यांच्याही व्यवसायाचा प्रश्न आठवडे बाजारच्या दिवशी निर्माण होतो। बाजार तळापासून वृद्धेश्वर चौकापर्यंत भाजी विक्रेते बसू लागल्यामुळे हा संपूर्ण परिसर आता गुरुवारच्या दिवशी वाहतूक कोंडीच्या दृष्टीनं मोठा अडचणीचा ठरतोय। पोलीस प्रशासनाने 15 दिवसापूर्वीच ग्रामपंचायतला पत्र देऊन आठवडे बाजारला सुरक्षित जागेची व्यवस्था करण्याचं आवाहन केलंय। 30 गावमधील नदी नाल्यांसह ग्रामपंचायतच्या जागेवर ताबा मारण्याचे प्रकार वाढल्यानं संपूर्ण 30 गाव अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलंय। प्रतिनिधी मयूर मुखेकर, न्यूज टुडे 24, पाथर्डी, अहिल्यानगर।